जर तुम्हालाही असा भ्रम असेल की बालुशाही बनवायला खूप कठीण आहे, खूप जास्त सामान लागतं व मी बनवली तर चुकेल वगैरे, तर सांगू इच्छिते खूप इझी रेसिपी आहे व खूप कमी सामानात बनते. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना मैदा घ्यायचा, जितकं तुम्हाला बालुशाही बनवायचा आहे तेवढा जास्त मैदा घ्यायचा. मी त्यासाठी ना 1च वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचा. त्यानंतर ना त्यात बेकिंग सोडा असतो तो टाकायचा व चिमूटभर मीठ टाकायचं व ते मिक्स करून ना त्याच्यात 2 चम्मच आहे ना तूप टाकायचं, जे तुमच्याकडे असेल ते. तूप नसेल तर तेलही टाकलं तरी चालेल. त्यानंतर ना पाणी टाकून त्याचं आहे ना पीठ मळून घ्यायचं. पीठ हे जास्त कडक पण नाही जास्त नरम पण नाही मळायचं व 2 मिनटं त्याला मसळून घ्यायचं व कापडाने झाकून अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवायचं. त्याच्यानंतर जे साखरेचा पाक बनवायचा आहे त्याच्यासाठी ना मी 1 वाटी साखर घेतली आहे. म्हणजे जी वाटी मी मैदा घेतला होता त्याच वाटीने भरून साखर घेतली. त्याच्यानंतर त्यात इलायची टाकली फोडून. त्यानंतर जो फूड कलर असतो ना केसरी कलर तो टाकला व चाशणी तयार केली, म्हणजेच पाक तयार केला साखरेचं व त्याला गार करण्यासाठी ठेवलं. गार म्हणजे पूर्णपणे गार नाही करायचं, तर कोमटच करायचं. त्यानंतर जे आपण पीठ मळलं होतं ते घेतलं. त्यानंतर त्याचा गोळा तयार केला व त्याला लाटलं. जाडसरच लाटायचं बरं का. जाड लाटून झालं ना त्याला मधून कट करायचं. परत त्याच्या एकावर एक ठेवून परत त्याला कट करून ना 4 पदरी तयार करून ना त्याच्यातनं गोळा काढून ना गोल तयार करून त्याच्यात होल करून द्यायचं. जसं बालुशाहीचा आकार असतो ना तसे बनवून घ्यायचे. सगळे बालुशाहीचा आकार तयार करून ना तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यानंतर तेल गरम करून झालं ना तर बारीक गॅसवर ज्याला तळायचं आहे, तरी पूर्णपणे तळायला यायला ना 7-8 मिनटं तरी लागतात. बारीक गॅसवरच तळायचं जेणेकरून ते आतपर्यंत छान प्रकारे फ्राय होतात. त्यानंतर थोडे लाल झाले ना त्याला परतवून द्यायचं. परत 3-4 मिनटापर्यंत त्याला छान बारीक गॅसवरच तळू द्यायचं. तर चेक करायचं मागून पण तळून झाले का, बघू शकता छान प्रकारे लाल झालेत. त्यानंतर जी पाक असतं ना साखरेचं ते कोमट असल्यावर ना हे जे तळून झाले ना बालुशाही गरम गरम लगेच त्याच्यात टाकून द्यायचं व हे ना 2 तासासाठी भिजत घालायचं. तर ते छान पाक त्याच्यामध्ये मुरतं व ते छान असं गोड होतात. तर 2 तासानंतर रेडी आपली बालुशाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप इझी असते, अजिबातच बिघडत नाही, सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.